उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये दाखल झाले। सकाळी शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे। तसंच खासदारांची देखील बैठक बोलावण्यात आलेली आहे। प्रत्येक अधिवेशनादरम्यान खासदारांसोबत ते चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये येतात, अशी माहिती शिवसेना खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी दिली आहे। रोहिणी खडसे यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली। पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर पोलीस कोठडीमध्ये आहेत। दरम्यान प्रांजल खेवलकर यांना अटक केल्यानंतर त्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील माहिती आणि फोटो एकनाथ खडसेंच्या विरोधी आमदाराकडे गेल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केलाय। संसदेमध्ये संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा मुद्दा गाजला। सुप्रिया सुळेंनी याबाबत प्रश्न उपस्थित केले। बीड जिल्ह्यातील हत्याकांडावर ठोस कारवाई नाही आणि पीडित कुटुंबियांना न्याय देण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली। रायगडवर एक दिवस संसदीय अधिवेशन घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केली आहे। शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं होतं। अष्टप्रधान म्हणजे लोकशाहीचा पाया असं म्हणत लंके यांनी रायगडावर एक दिवसाचं अधिवेशन घेण्याची मागणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची राजभवनामध्ये भेट घेतली। या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। अण्णा डांगेंनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलाय। धनगर समाजाच्या आरक्षणासहित अनेक प्रश्नावर आवाज उठवणारे माजी मंत्री अण्णा डांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला। अण्णा डांगेंचा प्रवेश म्हणजे घरवापसी। ज्यांनी भाजपच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा दिला ते परत आले, अशी भावना मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली। सरकारमधलं कुणी काहीही बोलो, कोणतंही कृत्य करो, मुख्यमंत्र्यांना ते मान्यच असतं। कुणाला राजीनामा देऊ द्यायचा नाही, हेच सरकारचं धोरण आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली। स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या कार्यकाळापासून मुंडेंचे कट्टर समर्थक असलेले राजाभाऊ मुंडे यांच्यासह बाबरी मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। महाराष्ट्र विधानसभेची आदिवासी विकास कल्याण समिती ही सध्या गोंदिया जिल्ह्याच्या 3 दिवसीय दौऱ्यावर आहे। आदिवासींच्या उपाययोजनांची माहिती शासनाला सादर करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। भंडारा जिल्हा बँकेमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या नाना पटोले यांना पुन्हा एकदा 2 दिवसातच दुसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं। भंडारा जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित पॅनलच्या उमेदवाराचा पराभव झाला। राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसना इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा केला जातो। डिझेल इंधनाच्या सवलतीमध्ये 1 ऑगस्टपासून प्रति लिटर 30 पैशांची वाढ करण्याचा निर्णय या कंपन्यांनी घेतलाय। त्यामुळे आता एसटी प्रशासनाचे दिवसाला सरासरी 3,23,000 रुपये म्हणजेच वर्षागणिक अंदाजे 11,80,00,000 रुपये इतकी बचत होणार आहे। नाशिक जिल्ह्यातील एकूण 26 प्रकल्पांमध्ये 79.65% पाणीसाठा जमा झालाय, तर गेल्या वर्षी या दिवशी हा साठा केवळ 35.63% होता। तर जवळपास 11 धरणं 100% भरली असून गंगापूर धरण यामध्ये 78.20% आलेलं आहे। महापालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये 1 ऑगस्टपासून हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम ही डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे। सुरुवातीच्या टप्प्यात केईएम रुग्णालयामध्ये, त्यानंतर पूर्ण क्षमतेनं इतर रुग्णालयांमध्ये देखील या प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे। पुण्याच्या वडगाव जलकेंद्रावर आज दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे या कालावधीमध्ये वडगाव जलकेंद्रातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असून या जलकेंद्राच्या अंतर्गत असणारा धायरी, हिंगणे, आंबेगाव आदी भागात पाणीपुरवठा कमी दाबानं होणार आहे। मुंबई महानगरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। मध्य रेल्वे 250 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे आणि या व्यतिरिक्त मध्य रेल्वे 44 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय। कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 27 जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर या अभ्यासक्रमाच्या 9 विषयांसाठी राज्यभरातून 22,685 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे। कृषी अभ्यासक्रमाची अंतरिम गुणवत्ता यादी 31 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे। जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा हिरवाईनं नटल्या असून रिमझिम श्रावण सरी आणि पर्वतरांगांमधून दाटून आलेले ढग यामुळे सातपुडा पर्वतरांगांचं नैसर्गिक सौंदर्य खुललेलं आहे। त्यामुळे सातपुडा पर्वतरांगातील हे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना खुणावतंय।
ताफ्यात कमी होत चाललेल्या बसमुळे मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास खडतर होतोय। एप्रिल 2024 ते मार्च 2025 या काळामध्ये बेस्ट बसचे तब्बल 23,000हून अधिक वेळा ब्रेकडाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे। भर रस्त्यात बस बंद पडल्यामुळे प्रवाशांना तर मनस्ताप होतोच, शिवाय ड्रायव्हर आणि कंडक्टरचा देखील त्रास वाढतो आणि वाहतूक कोंडी देखील होते ती वेगळीच। राज्यातील 11वी प्रवेश प्रक्रियेतील चौथी यादी आज जाहीर होणार असून त्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे। चौथ्या फेरीसाठी नोंदणी करण्यासाठी 29 जुलै अंतिम मुदत देण्यात आली होती। त्यानुसार चौथ्या फेरीसाठी 7,051 विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे। मराठवाड्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 1,87,00,000 आहे आणि 1 जुलै 2025 पर्यंत मराठवाड्यातील मतदारसंख्या 1,60,00,000 इतकी झाली आहे। परिणामी निवडणुकीनंतर लोकसंख्येच्या तुलनेत जनसुविधांच्या कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेला तारेवरची कसरत करावी लागेल। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय। मुंबई आणि ठाणे परिसरातील हजारो कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी गावी जाणं सोयीचं व्हावं यासाठी दिवा जंक्शनवरून 38 फेऱ्यांच्या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत। या निर्णयामुळे गणेश भक्तांना प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला वेतन देण्याची सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अधिवेशनात केली होती। मात्र अधिवेशन संपून काही दिवस उलटले असतानाच वित्त विभागानं आबिटकर यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली आहे। NHMच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जुलैच्या वेतनासाठी आवश्यक निधी 15 ऑगस्टनंतरच देण्यात येईल असं सांगितल्यानं या कर्मचाऱ्यांना पुन्हा वेतन विलंबाचा सामना करावा लागणार आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमधील जेई स्कूलमध्ये 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या आवारात मृत्यू झाला। मित्रासोबत खेळून पाणी पिऊन बाकावर बसल्यानंतर क्षणार्धातच कोसळल्यानं शिक्षकांनी त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी विद्यार्थ्याला मृत घोषित केलं। जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरणात जुलै महिन्याच्या अखेरीस अवघा 62% जलसाठा जमा झाला असून या धरणावर जळगाव शहरासह जळगाव MIDC आणि जामनेर तालुक्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे। दरवर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील जलसाठा यंदा घटलेला आहे। जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। त्यांच्या जागी अशिमा मित्तल यांना जालना जिल्हाधिकारी या पदावर नियुक्त करण्यात आले। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील गोजोरा कंडारी मार्गावरील वराडसीम गावाजवळ रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून पावसामुळे रस्त्यावर डबकं साचलेलं आहे आणि चिखल्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जाते। ठाणे पालिका हद्दीमध्ये विविध भागातील विद्युत खांबांवर लावलेले बेकायदा फलक, होर्डिंग आणि बॅनरवर पालिकेनं कारवाई केली। या कारवाई दरम्यान शहरातील विद्युत खांबावरील 150 बेकायदा बॅनर हटवण्यात आल्याची माहिती जाहिरात विभागानं दिली आहे। आता एक मोठी बातमी, ठाण्यामध्ये शिवसेना विरुद्ध उबाठा शिवसेना वाद पेटलेला आहे। शिवसेनेनं लावलेले बॅनर उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फाडल्यानं ठाण्यात वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। ऑपरेशन महादेव संदर्भात राजन विचारे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं, त्याचाच निषेध शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला। राजन विचारेंविरोधात ठाण्यामध्ये बॅनर लावून त्यांचा निषेध करण्यात आला। मात्र आता उबाठा शिवसेनेनं बॅनर फाडल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। आता शिवसेना याला काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महाड रायगड राष्ट्रीय महामार्गाचं छत्रपती महामार्ग असं नामकरण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे। महाड रायगड महामार्गाला ऐतिहासिक आणि भावनिक वारसा असल्याचं गडकरी म्हटलं। मुंबईकरांच्या सेवेत धावण्याऐवजी 100 बेस्टच्या बस भंगारात धूळ खात पडलेल्या आहेत। कंत्राट रद्द केलेल्या कंपनीच्या 100 बसेस गेल्या 1.5 वर्षापासून धूळ खात पडल्या आहेत। मुंबईच्या पश्चिम उपनगर परिसरातील सांताक्रूज परिसरातील खड्ड्यांबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। याची पालिकेनं दखल घेतलेली आहे। पालिकेच्या माध्यमातून सांताक्रूज भागातील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। भिवंडीवाडा रस्त्यावरील खड्ड्यानं तरुणाचा बळी घेतला। 18 वर्षीय जखमी यश मोरेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेनंतर रुग्णवाहिका रस्त्यात उभी करून नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आंदोलन केलं। दरम्यान ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। पश्चिम रेल्वेवर कवच ही अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली बसवण्याचं काम वेगानं सुरू आहे। आतापर्यंत विरार ते दहिसर दरम्यान 48.1 किलोमीटर अंतरावर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचं काम पूर्ण झालंय। एकूण 60 किलोमीटर रूट अंतरासाठी 120 किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचं उद्दिष्ट असून हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे।
साताऱ्याच्या कराडमध्ये तब्बल अर्ध्या किलोची 11 सोन्याची बनावट बिस्किटं देऊन त्या बदल्यात 50 लाख रुपये फसवणुकीचा प्रकार कराड शहर पोलिसांनी उधळून लावला। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे। सोनारानं दाखवलेली सतर्कता आणि पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे बनावट सोनं विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। शालेय शिक्षणालाच रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्य SCERTनं उपक्रम हाती घेतलेला आहे। याच धोरणाची अंमलबजावणी करताना SCERTनं आता करिअर कार्ड हा पर्याय स्वीकारलेला आहे। विविध 13 क्षेत्रातील 500 प्रकारच्या रोजगारांची माहिती या कार्डद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे। नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून एका मुलीला 2 मुलांनी बळजबरी उचलून नेलं होतं। हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं त्या मुलीचा शोध घेतला आणि त्या मुलीची सुखरूप सुटका केली। या प्रकरणी अपहरण करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली असून एका आरोपीचा शोध घेतला जातो। जगप्रसिद्ध बीबी का मकबरा पाहून हा दख्खनचा ताज की ब्लॅक ताज असा सवाल देश विदेशातील पर्यटक गाईडकडे उपस्थित करतायत। भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडून मकबऱ्यात ठिकठिकाणी संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। मात्र मुख्य मकबरा मिनारचं संवर्धन गतीनं पूर्ण करण्याची मागणी पर्यटकांकडून केली जाते। गणपती मंडपासाठी खड्डा खणल्यास मंडळानं यंदा 7 पट म्हणजे 15,000चा दंड आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्याबाबत लवकरच आयुक्तांची भेट घेऊन योग्य तोडगा काढू असं आश्वासन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले। भुसावळ तालुक्यातील काहूरखेडा, चोरवड, साकेगाव, गोजोरे या गावांमध्ये 4 गायींमध्ये लंपीची लक्षणं आढळलेली आहेत। त्यांचे रक्त जलनमुने पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवले आहेत। तेथील अहवाल प्राप्त होण्याआधीच पशुवैद्यकीय विभागानं प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती सुरू केली आहे।